धन्यवाद मच्छिंद्र गायकर सर. ही का आपण आवाज ऐकला, बुलंद आवाज जर पाहिला तर नक्कीच स्वतःच्या स्पर्धेमध्ये अतिशय कष्ट मेहनत घेऊन जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतो ही स्पर्धा संपन्न होताना आणि या स्पर्धेमध्ये आवाज ऐकता पहिल्या रात्रीपासून आतापर्यंत आपण आवाज ऐकता. तर नक्कीच या स्पर्धेसाठी नक्कीच आमच्या मुरबाडवरून खास करून शुभेच्छा आल्यात डीजे धनुच्या माध्यमातून. नक्कीच सामना पाहतोय एका साईडला नक्कीच टीम नक्कीच 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सोनारपाडा विपक्षीय म्हात्रेपाडा या दोन संघांच्या माध्यमातून लढत पाहतोय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्कीच मानाची स्पर्धा पाहतोय आपण. नक्कीच या स्पर्धेमध्ये आज या दोन संघांच्या माध्यमातून गाठ पडली ठकाठका आणि नक्कीच पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. स्ट्रायकर जर नक्कीच स्ट्रायकर आपण फलंदाज राजेशला पाहतोय. त्यानंतर नक्कीच यानंतर जा होणारा सामना असेल स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जोविली विपक्षीय भूमी इलेव्हन मांडा या दोन संघांच्या माध्यमातून असेल आणि नक्कीच सूचना असेल सामना 3 षटकांचा असेल. गोलंदाजी मार्गावरती येतोय अमर ठाकूर, तर स्ट्रायकर मात्र राजेशला पाहतोय. पंचाचा सिग्नल येतोय, सामन्याला होते सुरुवात आणि युनिंगला देखील होते सुरुवात. भन्नाट सामना. पहिला चेंडू बा मोकार डायरेक्ट चाबरूक शॉट बेकार. पहिलीच उपट डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर. यो गडींना थांब काय बॅटीला लायलाय का अंगाला लावून आलाय. वाद घेतल्या बॉल डायरेक्ट फरार. मोकार बेकार. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार पाहायला मिळाला नक्कीच राजेच्या बॅटमधनं. इथे अमरवरती आक्रमकता दाखवली. P1चं षटक महत्वाचं षटक आणि या महत्वाच्या षटकामध्ये जबाबदारी अमरच्या खांद्यावरती दिली. इथे पहिल्या चेंडूवरती निश्चितपणे फलंदाज राजेशने मात्र नक्कीच टीमला सीमाबाहेर पाठवला, परंतु येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करणं महत्वाचं असेल. येणाऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन करावं लागेल, फलंदाजाला थांबवावं लागेल. आणि जर विचार केला तर गोलंदाज अमरकडे क्षमता आहे, क्लास आहे. तो क्लास इथे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखवावा लागेल, परंतु तो क्लास इथे दाखवताना नक्कीच फलंदाज पहिल्या चेंडूवरती राजेशला पाहिला. येणाऱ्या चेंडूवरती कामगिरी कशा प्रकारे केली जाते करावी लागेल, ते गोलंदाजाला करावी लागेल. फलंदाजाला अमरकडे देखील क्षमता आहे, राजेशकडे देखील क्षमता आहे. क्षमता दाखविल कोण ते देखील पाहणं महत्वाचं आहे. सामना महत्वाचा आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. इथे आपण नक्कीच पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर राजेश, गोलंदाजी मार्गावरती अमर. पुन्हा एकदा एक प्रकारचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, जज करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावीच्या मध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपलं 5 या धावसंख्येवर जाताना पाहतोय. निश्चितपणे जे व्हेरिएशन करायचं होतं ते व्हेरिएशन इथे अमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्या चौकाराचा कुठल्याही मनावरती आपला ताबा घेतला नाहीये आणि नक्की निश्चितपणे इथे व्हेरिएशन पाहायला मिळाला अमरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राइक जे मात्र रोटेट झाले, स्ट्राइकला आपण पाहतोय योगेशला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज असेल अमर. P1च्या षटकामध्ये जर विचार केला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक ते निश्चितपणे आपण पाहतोय. एक जर पाहिलं तर नक्कीच काऊ कॉर्नर रिजन मध्ये पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर नक्कीच एक लॉंग अप डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. अशी क्षेत्र रचना जी मात्र केली आहे गोलंदाजी मार्गावरती अमर सज्ज होतोय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, शक्य झालं नाही. अफलातून इथे डायरेक्ट हिट. आणि मोकार लगोऱ्या खेळत वया दुरनूर डायरेक्ट दांडा खुडक. मोकार नेम आहे घडी आलं
नक्कीच नक्कीच डिसिजन पेंडिंगला असेल ते अपील केली होती. नक्कीच धाबाच्या नक्कीच इथे पंचाने रिव्ह्यू घेतले गेले. आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय. फलंदाज सुरक्षित आपल्या जागेवर पोहोचतोय. निश्चित नॉट आउट फलंदाज आहे. मोकार गडी पळ ना तो नुसता फाफू करून कस तरी जागा तर वताडली. इथे एक धाव निश्चितपणे चित्तेच्या चपळ्याने कंप्लीट केली जाईल आणि एका धाब्याच्या मध्ये दापलकाचा विचार जर केला तर 6 धाबा कंप्लीट होत असताना नक्कीच टीम सोनारपाडा पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोदी अमर सज्ज होतोय. स्ट्राईक वरती जर विचार केला तर नक्कीच आपण पुन्हा एकदा राजेशला पाहू शकाल. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, शक्य झालं नाहीये कारण की ते व्हेरिएशन करताना गोलंदाज अमरला आपण पाहिलं. एका धावेच्या मध्ये दापलकाचा विचार जर केला 7 धावा इथे कंप्लीट होत असताना नक्कीच अफलातून इथे कमबॅक करताना अमर गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. कारण की जर विचार केला तर अमरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. हे व्हेरिएशन आज आपल्या संघासाठी टीम मात्रेपाडा संघासाठी महत्वाचं असेल आणि ते मात्र खरंच पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मध्ये दापलकाचा विचार जर केला तर 8 धावा इथे कंप्लीट होत असताना नक्कीच दापलकावरती पहिले षटक अजूनही प्रगती पथावर पाहतोय. नक्कीच 5 चेंडूची फेकी झाली. नक्कीच इथे दुखापत झाले गेले खेळाडूला. ड्रिंक ट्रॉली मैदानात जायचंय लगेचच. इथे खरंच नक्कीच शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. नक्कीच स्ट्राईक मध्ये जर पाहिलं तर नक्कीच फलंदाज स्ट्राईक मध्ये राजेशला पाहतोय, परंतु गोलंदाजाचं करावं तितकं कौतुक अमरचं थोडं. कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर प्रत्येक जर विचार घेताना की सिंगल आणि सिंगलच्या साह्याने इथे धावफलकाला शांत केलंय. क्षमता आहे अमरकडे, क्षमता आहे राजेशकडे. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी इथे राजेशच्या माध्यमातून केली जाईल की अमरच्या, ते देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे पुन्हा एकदा अफलातून कमबॅक आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलकाचा विचार जर केला तर 8 धावा इथे दापलकावरती पाहतोय. थँक्यू. याच दरम्यान आमच्या मंचावरती काही मान्यवर उपस्थित आहेत. रोहिदास दादा भंडारी अभिनव बँक संचालक यांचा मान सन्मान इथं मात्र केला जातोय. नक्कीच सचिन गायकर मी यांना विनंती करतो की रोहिदास दादा भंडारी अभिनव बँक संचालक यांचा मान सन्मान करायचा आहे. पाहुण्यांची मानदी आली आहे. रोहिदास दादा भंडारी यांचा या स्पर्धेमध्ये इथे मात्र आमच्या स्पर्धेला भेट दिली आहे, त्यांचा इथं मात्र सत्कार केला जातोय. सचिन गायकर यांना विनंती करतो की साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर बालकृष्ण दादा मुंडे खासदार आमदार चषकाचे आयोजक, त्यांचा देखील मान सन्मान करायचे. नक्कीच मी दिनेश भोईर साहेबांना विनंती करतो की बालकृष्ण दादा मुंडे खासदार आमदार चषक यांचे आयोजक यांचा इथे मान सन्मान केला जातोय.
नक्कीच आमच्या स्पर्धेला भेट दिली तुमचं देखील आमच्या आयोजकांकडून या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू वाघ सर. गोलंदाजी मार्गावरती येतोय समीर पाटील दुसरे षटक हाताळण्यासाठी. एक प्रकारचा चेंडू परंतु लाईन चेक केली जाईल. मोकार डोळा चिमकवून आमपर लाईन चेक करीतो बरोबर सांग वाईट आहे. इथे नक्कीच आपण पाहतोय धावपल करती या अभंतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. 9 धावा कंप्लीट होत असताना टीम सोनारपाडा पाहतोय. इथे पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू अलाउंड कार्पेट पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. टीम मधून शतरक्षक चेंडूवरती ते एक धाव घेते दुसरीचा प्रयत्न केलाय. हाना करता इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मध्ये दापलक आपण पाहतोय 11 धावा इथे दापलकरती जोडल्या गेल्या आतापर्यंत. इथे खरंच टीम सोनारपाडा संघाकडनं आपण पाहिलं सुरुवात तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये अफलातून केली त्यानंतर नक्कीच अधिराज्य गाजवण्याचं काम गोलंदाज अमरने केलंय. इथे खरंच दुसऱ्या ओव्हर मध्ये खरंच समीर कशा प्रकारची कामगिरी करतोय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता शक्य झाला नाहीये. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं समीरच्या माध्यमातून. स्ट्रायकर नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फलंदाज योगेशला पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय. समीर टू योगेश. इथे सामना जर पाहिला तर नक्कीच 2 संघांच्या माध्यमातून 2 खेळाडूंच्या माध्यमातून 2 गावांच्या माध्यमातून इथे स्लोवर गतीचा वापर केला. फलंदाज फक्त पाहत राहिला आणि चेंडू नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची पैकी इथे गोलंदाज समीरच्या माध्यमातून केली जाते. खरंच जर पाहिलं तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करतोय आणि हे व्हेरिएशन इथे फलंदाजाला थोडंसं नक्कीच चलबिचलित करतोय कारण की कुठलाही चेंडू बॅटला स्पर्श करू देत नाही. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल लेफ्ट अँड राईट पंचाचा सिग्नल येतोय व्हाईट आणि पुन्हा एकदा धापल करते एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धापल आपण पाहतोय 12 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम सोनारपाडा. नक्कीच सोनारपाडा संघासाठी दत्ता कडव यांच्याकडनं नक्कीच या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. नक्कीच त्यांचं सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती समीर स्ट्राईक करून पुन्हा एकदा आपण योगेशला पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू टीम मध्ये शतरक्षक बास डायरेक्ट इकडे कोण का पोपेंडीवाला पुंगता मोकार भारी वाजायचा अंगात इकडे शिराल बिराल काही रात झाली आहे. नक्कीच या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने जर पाहिलं तर दापलक आपण पाहतोय 16 धावा इथे कंप्लीट होत असताना. नक्कीच चेंडू पुरवायचंय. आला मॅच बॉल आलाय. खरंच आपलातून इथे गोलंदाजी समीरच्या माध्यमातून होत होती परंतु इथे खरंच योगेशला सलग 2 चेंडू थांबवले गेले परंतु त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती योगेश थांबला नाहीये तर योगेश चेंडूला धाबावा लागला. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल स्ट्राईकमध्ये सज्ज असणार फलंदाज योगेश. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा आपण पाहू शकाल समीरला. इथे खरंच धावफलक जो शांत झाला होता आणि ज्या धावांची गरज होती टीम सोनारपाडा संघाला त्या धावा आतापर्यंत इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल आणि खरंच कामगिरी इथे योगेशने देखील सुरेख केली आतापर्यंत आणि करावी लागेल योगेशला देखील आणि समीरला देखील कारण की खरंच इथे संघर्ष करावा लागेल. संघर्षाविना खरंच जर विचार केला तर संघर्षाविना यश दडलेला असतं आणि ते यश मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो कारण की म्हटलं जातं ना दगडाला देखील चिनीचा घाव घेतल्याशिवाय देव बनता येत नाही. त्यामुळे इथे आपल्याला संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होणार नाहीये. संघर्ष करावा लागेल गोलंदाज आणि फलंदाजाला देखील. बाबा एवढ्याच्या वरून बॉल होता बा इथे जर विचार केला तर नक्की धावाची देखील संधी होती संधीचं सोनं करता आलं नाहीये. नक्कीच विमार नो चेंडू पंचाचा सिग्नल येतो नो चेंडू आणि या पुढील चेंडू फ्रीट. नक्कीच फ्रीट चेंडू असेल तर. नक्कीच मान्य श्री पप्पू दादा कोरडे यांच्या माध्यमातून 2 चेंडू इथे कंप्लीट होत असताना टीम सोनारपाडा संघासाठी 2 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम सोनारपाडा. इथे खरंच
गोरडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील व्यवस्थापन समितीच्या वतीने नक्की शब्द सुमनाने स्वागत करतोय. आणि दादांना विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थान पण व्हायचंय. फ्रीट असेल इथे खरंच फ्री हिट होता परंतु फ्रीटचा फायदा घेता आला नाहीये. सुरेख इथे सुरेख आणि सुरेख कमबॅक समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. दापलकरचा विचार जर केला नाही की आपण 19 धाबा इथे दापल करते आतापर्यंत पाहतो इथे दापल करते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गुदी समीर. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि की चेंडूला फाईन लीगच्या रिजन मध्ये खेळायचा होता, शक्य झालं नाहीये. एक धाव चेंडूवरती घेतली झाली. एका धावेच्या मध्ये 20 धावा कंप्लीट होतात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दापल करती धाबा 20 धाबा पाहतोय. युनिटचा पूर्वार्ध झालाय. पूर्वार्धामध्ये दोनही संघाकडे इथे संघर्ष पाहायला मिळाला आणि उत्तरार्धामध्ये कशा प्रकारचा संघर्ष पाहायला मिळेल इथे खरंच जर विचार केला तर सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. नक्कीच ती मात्र शंका नाहीये, सामन्याचा शेवट देखील आपल्याला संघर्षमय पाहायला मिळेल. इथे खरंच आतापर्यंत गोलंदाज जर आपण पाहिलं, अमरने आपलातून गोलंदाजी केली, त्याप्रमाणे नक्कीच त्याच्या पाठोपाठ समीरने देखील सुरेख गोलंदाजी केली. परंतु येणारे गोलंदाज कोण असेल ते मात्र नक्कीच पाहावं लागेल. कारण की सलामीची जोडी ज्या उद्दिष्टाने इथे खेळपट्टीवर दाखल झाले राजेश आणि योगेश, ती आपली कामगिरी मात्र इथे बजावताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच रितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इथे खरं तिसऱ्या षटकाची जबाबदारी इथे रितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आणि रितेश कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहावं लागेल. रितेशला देखील कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकर जर पाहिलं तर नक्कीच योगेशला देखील कामगिरी करावी लागेल. योगेशकडे क्षमता आहे आणि योगेश ती क्षमता दाखवेल का, दाखवावी लागेल योगेशला देखील आणि रितेशला देखील. सोनारपाडा जर आपण पाहिलं तर की अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या गावाचा आपल्या संघाचा बोलबाला या खेळाडूंनी चालवला गेलाय. आणि की निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला त्याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. परंतु जर विचार केला तर की म्हात्रेपाडा देखील एक मात्ताभर टीम पाहतोय आणि क्षमता आहे म्हात्रेपाड्यामध्ये देखील आणि सोनारपाड्यामध्ये देखील. चला वेळ वाचवा मित्रांनो, स्पीडअप असू द्या. अजून मोकार मॅच खेळवायची आहेत, मोकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुल टॉस चेंडू इथे चेंडूला हवेत खेळून काढलाय. किती लांब की उंच, कार्यक्रम फिट, फलंदाज बाद, बॅक टू पवेलियन. इथे मात्र योगेशला परतावं लागतं. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानामध्ये खेळपट्टीवर दाखल होताना टीम सोनारपाडा संघाकडनं वनडाऊनच्या भूमिकेत अल्पेश मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. नक्कीच धन्यवाद. रात झाली आमच्या सपनात त्या गाणं आता लायदात ना, अगं पोरी तू सपनात ये ना, माझ्या सपनात काय आला. इथे आपण पाहतो नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतो टीम नक्कीच अल्पेश मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. स्ट्रायकर राजेशला पाहतोय. इथे पुन्हा एकदा चेंडूला हवेत खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय आर पार. रामदेव बाबा पतंजली षटकार.
नक्कीच सोनारपाडा संघाकडनं रिद्धेशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर डीके सर यांच्याकडनं 501 रुपयांचा कॅश प्राइज जे मात्र नक्कीच लावले गेले आणि नक्कीच सोनारपाडा संघासाठी नक्कीच इथे खूप खूप शुभेच्छा आल्यात. नक्कीच आपण पाहतोय ते निर्धाव चेंडूची फेकी गेली अफलातून इथे कमबॅक करताना आपण पाहतोय रितेशला पुन्हा एकदा सर एक प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं पटका सजवला आउटफील्ड पास आहे चेंडू मात्र भारतच्या वेगाने सीमारेषेचा बीट घेतोय परंतु फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवला गेलाय भन्नाट क्षेत्ररक्षण झालं आणि हाना करता करता या चेंडूवर देखील धावा घेतल्या जातील 3 आणि 3 धावेच्या मध्ये दाखल करती धावा आपण पाहतोय 29 धावा. करीच आतापर्यंत जर विचार केला तर या षटकामधल्या नक्कीच 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सर एक प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय. हा येतोय नक्कीच कणकणीत चौकारच्या साह्याने जर धापलकाचा विचार जर केला तर धापलकरची तब्बल धावा आपण पाहतोय 33 धावा. नक्कीच अजूनही आपण जर पाहिला ज्या वेळेस गोलंदाजी करत असतो त्या वेळेस त्याला क्षेत्ररक्षकांची साथ ही महत्वाची असते आणि ती साथ ही मिळणं देखील महत्वाची असते. कारण की गोलंदाजी आपली कामगिरी करत असतो त्यावेळेस साथ क्षेत्ररक्षकांची मिळाली तर निश्चितपणे गोलंदाज दुगण्या ताकदीनं पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यास सुरुवात करतोय. इथे कोलवाटप्याचा चेंडू होता पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता शक्य झाला नाहीये. नक्कीच इथे आपण पाहतोय 22च्या रूपाने इथे एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या मध्ये दाखल आपण पाहतोय नक्की 34 धावा 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दाखल करी धावा 34 धावा पाहतोय. शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक जर म्हटलं तर नक्कीच हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये धावा इथे फलंदाजाला घ्याव्या लागतील गोलंदाजाला रोकाव्या लागतील. रोकेल कोण की घेईल कोण ते देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे जर विचार केला तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी अमरने हाताळली दुसऱ्या षटकामध्ये समीरने देखील सुरेख हाताळली रिद्धेशने थोडासा संघर्ष केला परंतु येणारा चौथा गोलंदाज कोण असेल आणि कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल कुणाच्या हातामध्ये कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल ते देखील पाहावं लागेल. चौथं षटक हाताळण्यासाठी नक्कीच अमोलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इथे गरज अल्पेश स्ट्रायकर पण एकदा आपण पाहू शकाल. अल्पेश कशा प्रकारची कामगिरी करतोय करावी लागेल इथे अल्पेशला आणि करावी लागेल अमोलला देखील. शेवटचं षटक चला वेळ वाचवा मित्रांनो. सातत्यानं जर विचार केला तर नक्कीच आपल्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात कारण की वेळ आपल्याकडे कमी राहत चाललेला आहे त्यामुळे नक्कीच अजून खूप सारे सामने खेळवायचे वेळ वाचवणं महत्वाचं असेल. ते एक प्रकारचा चेंडू इथे मारायच्या वेगाने चेंडूला फेकून दिलाय तापला गारठ्यात तापला येऊ लागला उपटी चढवायला डायरेक्ट बॉल आरडत पळतो. नक्कीच हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकारच्या साह्याने दापलका आपण पाहतो 38 धावा इथे दापलकावरती स्वागत केलं अमोलच्या चौकाराने. इथे खरंच पहिल्या चेंडूवरती चौकार तर पाहायला मिळाला इथे अल्पेशच्या बॅटमधनं परंतु येणाऱ्या चेंडूवरती इथे अमोल की अल्पेश कामगिरी करेल. कामगिरी इथे अमोलला देखील करावी लागेल. लाईट बॅटरी टॉर्च बाईक आहे का नक्कीच मैदानामध्ये खेळाडूला थोडस नक्कीच त्रास होतोय. पुन्हा एकदा बिगिट परंतु चेंडू उंची गाठली लांबी नाहीये आणि इथे बॅक टू पवेलियन फलंदाज अल्पेश होतो बाद. बॅक टू पवेलियन अल्पेश. इथे जर विचार केला तर अमोलचं स्वागत केलं निश्चितपणे इथे अल्पेशनं चौकारानं परंतु क्षमता ठेवली इथे अमोलनं आणि लगेचच येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच सुरेख गोलंदाजी केली. फलंदाज अल्पेशला मात्र नक्कीच बाद केलाय.
जे काम करायचं होतं ते मात्र निश्चितपणे इथे अमोलने केलं, कारण की पहिल्या चेंडूवरती नक्कीच जर पाहिलं तर नक्कीच कुऱ्हाड पायावर पडली, परंतु त्या पायावरती पडलेल्या कुऱ्हाडीवरती झालेल्या जखमेवरती मलमपट्टी करण्याचं काम गोलंदाज अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल कृष्णा म्हात्रे मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. परंतु स्ट्रायकर जर पाहिलं तर नक्कीच आपण राजेशला पाहू शकाल. सलामीचा फलंदाज अजून एक खेळपट्टीवर पाहतोय. इथे घडलं काय, नक्कीच चेंडूला पाठवलाय सीमा पार, षटकार. धावा, पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दाखल करी धावा लागल्या गेल्या आहेत 49 धावा. आता मात्र विजयासाठी टीम सोनारपाडा संघाला बनवायचे 24 चेंडू आणि 50 धावा. इथे खरंच सामना महत्वाचा आहे, कारण की प्रत्येक संघासाठी सामना डू ऑर डाय आहे. प्रत्येक सामना महत्वाचा आहे, प्रत्येक सामना जिंकणं आणि जिंकणंच महत्वाचं आहे. इथे करायचा मात्रेपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना दाखल करून धावा जोडल्या गेल्या 49 धावा आणि ते विजयासाठी टीम सोनारपाडा संघाला बनवायचे 50 धावा. 24 चेंडू आणि 50 धावा त्या कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील, नक्की त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय मच्छिंद्रनाथ गायकर सरांना. नक्कीच जर विचार केला तर पहिल्या रात्रीपासून आपण जो आवाज ऐकता तो आजच्या शेवटच्या रात्रीपर्यंत आवाज ऐकता. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश वाघ सर, खूप चांगला आवाज. सामना पण एन्जॉय करतोय. मात्रेपाडा विपक्ष सोनारपाडा या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सोनार मात्रेपाडा संघाने 50 धावांचं टार्गेट उभं केलंय 4 षटकांमध्ये. खूप सारी प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूने. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह ही मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभरात कव्हर केली जाते. गौरव सावंत व त्यांचं पूर्ण ऑफिशियल टीम, आमचे डीजे मास्टर प्रसाद गायकर त्यांना देखील पाहतोय, आमच्या आवाजाची काळजी घेतात. खूप चांगलं आयोजन ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022 भव्य नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय आणि त्या टुर्नामेंटचं या स्पर्धेचं आजचा शेवटचा दिवस. चला फलंदाज पाठवायचे सोनारपाडा संघाचे 50 धावांचं टार्गेट सेट केलंय 4 षटकांमध्ये. फलंदाजी करत असताना मात्रेपाडा संघाने 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जात असताना सोनारपाडा संघाचे दत्ता ठाकूर आणि अमोल पाटील ही जोडी आपण पाहतोय. सोनारपाडा संघाची मैदानाच्या आतमध्ये जात असताना गोलंदाज पाहतो आपण P1च्या पहिल्या षटकामध्ये. चला स्पीडअप करायचा सामना. पंच राजेंद्र भोईर पाहतो स्क्वेअरलेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये. सागर कोळंबे पाहतो मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क P1च्या पहिल्या षटकामध्ये योगेश म्हात्रे. पन्नास धावांचं टार्गेट आपण पाहतोय सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण पाहतोय सोनारपाडा संघाची. एका बाजूला दत्ता ठाकूर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल पाटील ही जोडी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळेल या फलंदाजी करत असताना सोनारपाडा संघाचे.
गोलंदाजी मार्कवर P1 च्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय योगेश म्हात्रे. साता समुद्र पार खेळून आलेला हा खेळाडू दुबईला देखील खेळताना पाहिलं या खेळाडूला. तोच पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर P1 च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय म्हात्रेपाडा संघाचा योगेश म्हात्रे. स्ट्रायकवर आपण पाहतोय फलंदाज करत असताना दत्ता ठाकूरला आपण पाहतोय. 50 धावांचा सामन्याला सुरुवात होते. विश यू ऑल द बेस्ट. शॉट द गुड गेम दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू दत्ता ठाकूर ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर P1 च्या पहिल्या षटकामध्ये योगेश म्हात्रे. यावेळेचा पहिला चेंडू इथे मात्र वेगाने तिथं इथे मात्र चेंडू पाहायला मिळाला. चेंडू अक्षरशः बीट झाला फलंदाज आणि सन्मान दिला. इथे मात्र पाहायला गेलं तर चेंडूला एका धावेने इथे मात्र संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन करत असताना दत्ता ठाकूर आपण पाहतो फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते टार्गेट इथे मात्र चेस करत असताना सलामीची जोडी आपण पाहतोय दत्ता ठाकूर आणि अमोल पाटील सोनारपाडा संघाची. योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकवर आपण पाहतोय आता अमोल पाटीलला. एक धाव संख्या वर इथे मात्र जोडली गेली आहे. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला म्हात्रे पाडेला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोनारपाडा संघ. यावेळेचा चेंडू वेगाने चेंडूला आपल्याला पाहायला गेलं काय घडलंय. नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात हा येतोय. यष्टिरक्षक बीट झाला आणि इथे मात्र चुकीच्या रूपात तर 4 धावांच्या पाहायला मिळालं चौकार. 5 धावा धावपळकावर जोडल्या गेल्यात. चांगल्या प्रकारचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यार गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यष्टिरक्षकाची साथ लाभली नाहीये. जसं गायकाला वादकाची साथ हवी असते तशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. मात्र ती साथ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला गेला होता. 106 बीट झाला आणि नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 50 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. ते मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. ते मात्र चेस करत असताना सोनारपाडा संघ हे चेंडू मात्र चेंडू आपल्याला पाहायला गेला. चेंडू इथे मात्र फेकून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला येतोय बॅट मधून चौकार आपण पाहतोय. दत्ता अमोल पाटीलच्या बॅट मधून चौकार 4 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये इथे मात्र पाहिलं सुरुवात चांगली केली आहे. फलंदाजी करत असताना सोनारपाडा संघाच्या फलंदाजाने धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते 9व्या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना योगेश म्हात्रेला आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज. म्हात्रेपाडा एक्सप्रेस म्हणून याची ओळख. नक्कीच जयेश दादा कटोरे, जय मल्हार मुलगाळ, क्रांती स्पोर्ट या संघाचे मात्र पुरस्कर्ते आता संघ देखील आपल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. हा चेंडू इथे आपल्या चेंडूला दिशा देता प्रयत्न पॉइंटला इथे मात्र शतक सोपा झेल लॉलीपॉप झेल इथे मात्र सोडला जातोय. जीवनदान कोणाला देतोय तर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार पाहिला त्या अमोल पाटीलला इथे मात्र जीवनदान दिलंय. कॅचेस विन द मॅचेस जिंका झेल आणि पकडा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ असं समीकरण असं मात्र ते पाहायला मिळत नाहीये. सोपा झेल इथे मात्र हवेमध्ये पाहायला मिळाला होता. झेल इथे मात्र कॅरी करता आला नाहीये. पहिल्या षटकाच्या इथे मात्र पाहायला गेलं तर आणखी काही चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. या दरम्यान चेंडू इथे मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू इथे मात्र पालक वेगाने इथे मात्र त्याच्या संपर्कात इथे मात्र पाहायला मिळाला. तर एक धाव इथे मात्र धावची सुरुवात पूर्ण केली जाईल. यापुढे होणार सामना असेल स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय हनुमान जोवेली वर्सेस भूमिरन मांडा संघ. एक बिग फाईट मॅच यानंतरची देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय.
चांगला आपण सामना एन्जॉय करतोय। एका बाजूला मलंगड परिसरातील एक ताकदवर संघ मात्रेपाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंबिवली विभागातील ताकदवर संघ सोनारपाडा। खूप चांगला सामना, रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक प्रगतीपथ असताना योगेश म्हात्रेला आपण पाहतोय, सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय। दत्ता ठाकूर आणि अमोल पाटील ऑन स्ट्राइक। यावेळेचा चेंडू इथे मात्र यष्टा उदस्ता दांडी गोल, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला लागतोय अमोल पाटील, बॅक टू द पवेलियन। नक्कीच पहिला इथे मात्र गडी बाद झाला। त्याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दापलगाव जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर। खूप चांगल्या प्रकारचा शेवटच्या चेंडूवर इथे मात्र फलंदाजाला बाद केलं। नवीन गेलेला फलंदाज पाहतोय मैदानामध्ये श्रीधर। 50 धावांचं टार्गेट होतं। पहिल्या षटकाची समाप्ती झाली, 11 धावा दापलगाव जोडल्या गेल्यात। योगेश मात्र अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश म्हात्रे। थोडा स्पीडअप करायचा सामना। तर यापुढील होणार सामना असेल स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय हनुमान झोवेली वर्सेस भूमिरन मांडा। या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीच्या साठी यायचंय आणि तो या पुढील होणार सामना 3 षटकांना असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। नक्कीच तोविरी संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय। बोलूया सामन्याकडे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दापलगाव पाहायला गेलं तर 1 बाद 11 धावा। दुसऱ्या षटकात प्रगतीपथावर आपण पाहतोय गोलंदाज दापिवली गाव एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेटने राजेश म्हात्रे। स्ट्राईकवर आपण पाहतोय श्रीधर। नवीन गेलेला फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकवर। पहिला चेंडू नक्कीच पंच आम्हाला इशारा करतात, वाईट एक 1 बाउन्सचा इथे देखील कॉल दिला जातोय। नक्कीच नाणेफेकी केली जाईल। नक्कीच प्रफुल्ल शेठ मोरे यांना नक्कीच विनंती करतो की नाणेफेकी केली करायची या सामन्याची। नक्कीच खूप चांगला प्रकारचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय। हा चेंडू इथे मात्र फटका, इथे मात्र होय मजा आहे। षटक इथे मात्र जज करतोय आणि इथं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चुका आणि चुका आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाकडून। इथे मात्र म्हणायचं गेलं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये। पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर सोप्पा झेल सुटला होता, त्यानंतर आपण पाहिला दुसरा देखील झेल इथं सोडला गेलाय। नक्कीच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जोवेली संघाने नाणेफेकी जिंकली आहे। क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आमंत्रित फलंदाजीसाठी भूमिरन मांडा संघाला। नक्कीच खूप चांगला सामना आपण पाहतोय। दुसरा षटक प्रगतीपथावर राजेशचा कॅचेस विथ मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो। कॅच आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, जीवनदान दिलंय। या वेळेचा चेंडू इथे मात्र ऑनसाइडला ड्राय केला, चेंडूला हलक्यात इथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण मिड विकेट नाही, इथे मात्र पुढे येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केली, 1 धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे। 15 धावा धावपळकावर जोडले गेलेत। हे किती पायात मला ते सांगा का, म्हणजे माझ्याकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको, ऐक ना तू किती पाहिजे ते सांग मला बघ। हा मग सांगितलं नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्रायकर आपण पुन्हा एकदा पाहतो। या वेळेचा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला। चांगल्या प्रकारचा चेंडू, वेगवान गती, चांगला लाईन, चांगला टप्पा, अचूक लाईन आपल्याला पाहायला मिळते। डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी केली आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर खर्च केलं तर धावा 11 धावा खर्च केल्या होत्या योगेश म्हात्रेने। दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय धावसंख्या धावून पोहोचते 15 या आकड्यावर। 40-50 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये सेट केलं होतं। फलंदाजी करत असताना मात्रेपाडा संघाने हा वेळेस चेंडू इथे मात्र बॅटम पॅडच्या मध्ये पंचांकडे दाद मागले तर नक्कीच पंच अपील स्वीकारतात। फलंदाज बाद होतोय। धक्का क्रमांक दुसरा लागत असताना सोनारपाडा या संघाला। नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल। 2 अंपायर इथे मात्र
थोडा संवाद करतील दोघांमध्ये. नक्कीच आम्हाला निर्णय कळवतील. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर पाहायला मिळते. पंचांकडे इथे मात्र अपील केली गेली होती. चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच पंच आमच्याकडे इशारा करतीलच. नक्कीच नॉट आउट असेल फलंदाज. नक्कीच लिडिंग एज होती. दोन पंचांच्या मध्ये संवाद. खूप चांगल्या प्रकारचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. चांगल्या प्रकारची पंचांची कामगिरी गेल्या 3 दिवस आपल्याला पाहायला मिळते. राजेश भोईराणी सागर कोळंबे यांच्या मार्फत. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय राजेश म्हात्रे. यावेळेला चेंडू इथे मात्र आपल्या चेंडूला फेकून दिलाय डीप फाईन लेगला. शतक तिथे हजर आहेत. अगदी सीमारेषेलगत चेंडूला अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या बढतीनंतर नक्कीच आपल्याकडे चेंडू होता तो मात्र खेळून काढला होता. चांगल्या प्रकारचा इथे मात्र स्टार्ट आपल्या संघासाठी दिलाय. गोलंदाजी करत असताना मात्र पडा संघाने नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. नो चेंडू असेल. नक्कीच फ्रीची संधी इथे मात्र असेल. धावसंख्या धापकावर 2+1 3 धावा ऍड केल्या जातील 19 या आकड्यावर. नक्कीच फ्रीची संधी असेल. फलंदाज आपण पाहतोय नो चेंडू घोषित केलाय. राजेश गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये. पंचांचा आम्हाला कॉल येतोय, इशारा येतोय. हा चेंडू फ्रीट असेल. फ्रीटची संधी असेल. नक्कीच या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर नक्कीच बाद नसेल, परंतु धावचीच्या स्वरूपात बाद झाला तर नक्कीच फलंदाज बाद असेल. फ्रीटची संधी. चेंडू आपण पाहतो राजेश म्हात्रे. राईट अप ओव्हर द विकेटने भन्नाट वेग, भन्नाट स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा कमबॅक गोलंदाजी करतोय. टॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली लाईन, चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राजेश म्हात्रे याच्या गोलंदाजीवर धावसंख्या धापलगावर जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचा सामना, चांगल्या प्रकारची मॅच आपण एन्जॉय करतोय. यावेळेस देखील चेंडू भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडूने षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल हा सामना. 12 चेंडू 31 धावांची गरज. 50 धावांचं टार्गेट सेट केलं होतं 2 षटकांच्या पूर्वार्धामध्ये. 19 धावा जोडल्या गेल्या. उत्तरार्धामध्ये काय घडेल? 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. अक्षरशः फलंदाजांना बीट करून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. एक गडी बाद झाला. अमोल पाटील, दत्त ठाकूर आणि श्रीधर ही जोडी आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर अल्पेश म्हात्रे. 12 चेंडू 31 धावांची गरज जिंकण्यासाठी. सोनारपाडा संघाला 50 धावांचं टार्गेट होतं. धावफलक कवर धावा जोडल्या गेल्यात 19. 31 धावांची गरज. येणारे 12 चेंडू. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय अल्पेश म्हात्रे. स्ट्राईकवर आपण पाहतोय यावेळेचा चेंडू. इथे मात्र चेंडू वेगवान होता. चेंडूला इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. एका धावेने इथे मात्र समीकरण पुढे सरकतोय. 3ऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव. 20 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 12 चेंडू 31 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण 11 चेंडू 30 धावांची गरज असेल. तिसरं षटक आपण पाहतो अल्पेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू. इथे मात्र आय डेफिनेटली हिट
दांडी गोल फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम सोनारपाडा संघाला नक्कीच सलामीची जोडी तंबूची आशाला परतली आहे सलामीची जोडी बाद झाली आहे दत्ता ठाकूर इथे मात्र बाद होतोय नवीन गेलेला फलंदाज चौथ्या क्रमांकावर आपण जात असताना मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील तिसरा षटक प्रगतीपथावर असताना अल्पेशचा चांगली गोलंदाजी करतोय पहिला चेंडू इथं मध्ये लेगबाच्या स्वरूपात एक धाव त्यानंतर विकेट संपादित केली आहे समीकरण उडले येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज मोठमोठ्या पटक्यांची गरज असेल एखादा मोठा पटका तर पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करेल टीम सोनारपाडा संघ एखादा डॉट चेंडू आला तर पूर्णपणे कमबॅक करेल मात्रपाडा संघ यावेळेस चेंडू आणखी एक इथं मात्र फलंदाज बाद बिग विकेट डाऊन बॅक टू बॅक फलंदाज दुसरा बाद होत होता दत्ता ठाकूर नंतर नवीन गेलेला फलंदाज समीर पाटील देखील बाद होतोय इथे मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय टीम सोनारपाडा संघ नवीन गेलेला फलंदाज नक्कीच सोनारपाडा संघाचा डोंबिवलीचा बाहुबली इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अमर ठाकूर 3 फलंदाज बाद झाले पाहिले गेलो तर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले हॅट्रिकची संधी असेल नक्कीच पहिल्या दिवसामध्ये इथे मात्र पाहिलं गेलं तर पहिलं विकेट मेडन षटक आपण पाहिलं रुपेश भोईर याच्या नावावर त्यानंतर दुसऱ्या दिवसामधील दुसरा विकेट दुसरं मेडन षटक असेल पिनारपाडा संघाचा तुषार याच्या नावावर आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल का विकेटची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळेल का 2 चेंडू 2 गडी बाद झाले येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज नवीन गेलेला फलंदाज डोंबिवलीचा बाहुबली दत्ता अमर ठाकूर आपण पाहतो स्ट्राईक वर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अल्पेश मात्रे यावेळेस चेंडू इथे मात्र मिस्टाईम आहे चेंडू हवेत पाहतोय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जज करत असताना इथे काय घडलं चेंडू भरपूर वेळ हवेत होता भरपूर उंच होता आणि इथे मात्र थोडा चूक करतोय जेल जमिनीला दान होतं इथे मात्र जेल सोडतोय आणि इथे मात्र जीवनदान देतोय अमर ठाकूरला 2 धावांच्या समतीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 22 धावा समीकरण उडलंय येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज स्ट्राईकवर आपण पाहतो अमर ठाकूर 8 चेंडू आणि 28 धावांची यावेळेला चेंडू इथे मात्र फेकून दिला या मिड विकेट बाउंड्री लाईनच्या अगदी सीमारेषा लगत चेंडू इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल इथे मात्र ड्रॉप होतोय अगदी सीमारेषे लगत पाहायला गेलं तर पंचामाला इशारा 4 धावांची चौकार येतोय फलंदाज अमर ठाकूरच्या बॅट मध्ये आपण पाहतोय सलगचे 2 चेंडू 2 जीवनदान इथे मात्र पाहायला मिळतं अमर ठाकूरला पहिल्या चेंडूवर इथे मात्र पाहायला गेलं तर झेल सोडला होता स्वतः गोलंदाज अल्पेशने त्यानंतर पाहिलं मिड विकेट बाउंड्री अगदी सीमारेषे लगत दुसरा झेल इथे मात्र सोडला गेलाय आणि 4 धावांच्या पडत धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर आणि समीकरण उडले 7 चेंडू 24 धावांची गरज या शेवटचा चेंडू त्या बॅटच्या मध्ये चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय लॉंग ऑफला शतक हजर असेल उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि षटक क्रमांक 3 समाप्त होते धावसंख्या धावफलकावर 30 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 बाद 27 धावा पाहायला येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल कंपल्सरी चेसिंग असेल कंपल्सरी ड्रेसिंग असेल मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे एका बाजूला मलंगड परिसरातील एक ताकदवर संघ मात्रेपाडा दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंबिवली विभागातील एक
ताकदवर संघ सोनारपाडा प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावांचं टार्गेट सेट केलं सोनारपाडा संघासमोर, मात्र कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सोनारपाडा संघ. समीकरण उडलंय 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग अमर ठाकूर आपण पाहतोय, ज्या फलंदाजाला 2 जीवनदान मिळाले, कॅचेस विन द मॅचेस असं समीकरणासह जिंका जेल पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरणाचं मात्र आपल्याला तसं पाया मिळत नाही. शेवटचा षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर अजय म्हात्रे. 7 चेंडू 23 धावांची गरज. एखादा पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करेल. 7 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज जिंकण्यासाठी सोनारपाडा संघाला. कंपल्सरी चेसिंग असेल. 7 चेंडू 23 धावांची गरज. 50 धावांचं टार्गेट होतं. 3 षटकांचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. 7 चेंडू 23 धावांची गरज. अमर ठाकूर ऑन स्ट्राइक गोलंदाजी मार्ग अजय. यावेळी चेंडू इथे मात्र पार केला. यॉर्कर तिचा चेंडू पाहिला, दांडी गोल. आय मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अमर ठाकूरला इथे मात्र तिसरा जीवनदार मिळणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का लागतोय टीम सोनारपाडा संघाला. फलंदाज बाद. आता मात्र सामना थोडा कठीण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर 7 चेंडू 23 धावांची गरज असताना इथं मात्र पहिल्या चेंडूवर विकेटचा पतन पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जातोय सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. समीकरण उडलंय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. 7 चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. सिद्धेशला पाहता 6व्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना 50 धावांचं टार्गेट होतं. स्पीडअप करायचा सामना लगेचच. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. सातत्याने चांगली कामगिरी आहे. राजेश भोईर, मॅनपाम मालेगाव आणि त्यांच्या समावेत आपण पाहतो स्क्वेअर लेगचे पंच. यावेळी चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक राजराज डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सहजरित्या 1 धाव पूर्ण केली. एका दुकाने काही होऊ शकत नाहीये. तर मात्र सामना इथे मात्र पूर्णपणे पकड निर्माण केली आहे मात्र संघाने. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 11 धावा खर्च केले होते. आता योगेश म्हात्रेने दुसरं षटक अटवलं गेलं तर 8 धावा खर्च केला. त्यानंतर अल्पेशने देखील 8 धावा खर्च केला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण बघता येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. हा चेंडू ओरपी चेंडूला गुटनाथ एक तमाशा देख क्षेत्ररक्षक तिथे हजर होते, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा बँडेड षटकार. तर भूमिविलन मांडव संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या बाजूला यायचे. यापुढे होणार सामना आपण नक्कीच पाहू. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळेल काय तर मात्र चेंडू थोडा मिसटाईम आणि क्षेत्ररक्षक तिथे हजर होते, मात्र त्याच्या पुन्हा एक धावेच्या आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आपण पाहतोय. फलंदाज श्रीधरच्या बॅट मधून षटकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सामना अजूनही खूप लांब आहे. धावसंख्या धावपकावर पाहायला गेले तर 40 येणार 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावांची गरज. सामना कुठे होता कुठे येऊन ठेपला गेलाय. 6 चेंडू 24 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र पाहायला गेलं तर नवीन गेला फलंदाज श्रीधरने इथं मात्र बॅक टू बॅक 2 षटकार फेकले आणि सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. प्रेक्षकांनो टाळ्या झाल्या पाहिजे सामन्यासाठी. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला संघ सोनारपाडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय म्हात्रेपाडा. 2 संघांमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष पाहायला मिळतोय. 50 धावांचं टार्गेट सेट केलं तर म्हात्रेपाडा संघाने फलंदाजी करत असताना आणि ते इथं मात्र चेस करत होता सोनारपाडा संघ. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला पाहायला पाहिजे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. रफ अँड टफ सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजय म्हात्रेला. चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय श्रीधर नाही तर मात्र पाहिलं गेलं तर 2 चेंडू 2 षटकार. 2 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेचा फटका इथं मात्र पाहायला गेलं तर चेंडू
आतमध्ये राहतोय इथे मात्र ऑन साइडला चेंडू इथे मात्र काळपाच्या सायने इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चेंडू बॅटवर बरोबर आला नाहीये आणि इथे मात्र पूर्णपणे सामन्याला कमबॅक केलंय एखादा चमत्कारच काहीतरी घडू शकतो सोनारपाडा संघासाठी चांगल्या प्रकारचा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळाला समीकरण उरलंय एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज नक्कीच खूप चांगला सामना आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहिला शेवटचा चेंडू एक चेंडू 9 धावांची गरज यावेळेस चेंडू इथं मात्र डीप मध्ये खेळून काढलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर शेवटच्या चेंडूवर चौकाराला खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला सोनारपाडा संघाने नक्कीच कौतुक करेन खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला शेवटपर्यंत संघर्ष केला परंतु इथे मात्र पराभूत व्हावं लागलं आणि सामना इथे जिंकतोय टीम म्हात्रेपाडा आणि कौतुक करेन मी नक्कीच सोनारपाडा संघाचा यावेळी यापुढील होणारा सामना आपण पाहू नक्कीच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय हनुमान झोवेली वर्सेस भूमी इलेव्हन मांडा दोन संघांमध्ये पुढील सामना पाहू वलियास मॅन ऑफ द मॅच